तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर देखील झाड कोसळलं। खाली पडलेलं हे झाड आता बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर पदपथावरच हे झाड जे आहे ते कोसळलं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय धनजे यांच्याकडनं। अजय, आपण पाहतो सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर हे झाड कोसळलेलं आहे। गाडीवर वगैरे हे झाड कोसळलं का आणि आता ते बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, काय माहिती? निखिला, नक्कीच मी सध्या सीएसएमटी स्थानकाजवळ आहे आणि मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे आणि यामध्ये अनेक घटना घडत आहेत। मात्र सध्या सीएसटी स्थानकाजवळ ही भारत सरकारची गाडी होती आणि या गाडीवर बदामाचं मोठं झाड जे आहे ते कोसळलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे गाडीच्या काचेचं नुकसान असेल, गाडीच्या छताचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे वर्दळीचं ठिकाण आहे। येथे मोठ्या प्रमाणात हजारो नागरिक ये जा करतात, इथून प्रवास करतात। अशामध्ये या ठिकाणी अशी घटना घडणं म्हणजे कुठलीही जीवितहानी होऊ शकली असती, मात्र ती झालेली नाही सुदैवानं। आपण सध्या पाहतोय हे झाड जे पडलेलं होतं त्याचं कटिंगचं काम सुरू आहे आणि तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता किती भयानकपणे हे झाड कोसळलेलं होतं। जी बॅरिकेडिंग होती लोखंडी ती तोडून हे झाड कोसळलं आणि त्यामध्ये ही भारत सरकारची जी गाडी आहे तिच्या काचेचं नुकसान झालं, त्या गाडीचं नुकसान झालं। सुदैवाने या ठिकाणी कोणी नव्हतं, पार्किंगचं ठिकाण आहे सीएसटीच्या बाहेरचं, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र मुंबईमध्ये 12 दिवस साधारण अगोदर जो मान्सून दाखल झालेला आहे त्याचं महाकाय रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। निखिला, धन्यवाद अजय एकूणच माहितीबद्दल। तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर हे झाड कोसळलं। भारत सरकारच्या गाडीवर हे झाड जे आहे ते कोसळलेलं आहे आणि आता झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे।